आज सकाळी महाराष्ट्र शासनाच्या गाडी संदर्भामध्ये आज सकाळी बातमी केली होती। संबंधित उपसभापती आमच्यावरती अंगावरती आली। आमचा कॅमेरा हिसकावण्याचा, आमचा मोबाईल हिसकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आम्ही संबंधित कार्यालयामध्ये आलो। अधिकाऱ्यांना सर, आता तुमच्या कार्यालयाला महाराष्ट्र शासनाच्या गाडीचं लॉगबुक उपलब्ध नाही असं त्यांचं म्हणणं आहे। सोमवारी देण्यात येईल असं म्हणतात। सांगितलं त्याच बाबतीत आता सूचना दिलेल्या आहे। संबंधित आमचे जे आहेत विभागाचे ते देतो म्हणतात लॉगबुक। देतो नाही ते सोमवारी म्हणतात साहेब। ते मिळून जाईल तुम्हाला। कधी? सोमवारी तुम्ही घ्या लॉगबुक घ्या आणि त्यानंतर सोमवारी का देतील ना ते सोमवारी सांगतात साहेब। हो ना, मग मिळून जाईल ना तुम्हाला ते सोमवारी का आज देतील, दुपारनंतर देतील, 4 वाजता देतील, 5 वाजता देतील, दुपारनंतर मिळून जाईल तुम्हाला। दुपारनंतर बघा। हो हो हो। आत्ता वाजलेत हे ज्यांच्याकडे चार्ज आहे काळे साहेब, आणि आत्ता वाजलेत 2:15 वाजलेत आणि 2:15 वाजता मी सध्या पंचायत समितीमध्ये आहे। आणि याच पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र शासनाची जी गाडी आहे त्या गाडी संदर्भामध्ये आपण विचारणा केली होती, पण त्या गाडीचं लॉगबुकच सध्या अशा परिस्थितीतून लक्षात येते की उपलब्ध नाही। आता हे लॉगबुक का उपलब्ध नाही? गाडी चालवते, त्याचे रोजचे रोज दौरे असतात, मग गाडीचं लॉगबुक ठेवणं गरजेचं आहे। आजचा दौरा कुठं होता, कुणाचा होता, कुठल्या गावात होता हे देखील पाहणं गरजेचं आहे। पण इथले संबंधित डिपार्टमेंटचे लोक म्हणतात की लॉगबुक आमच्याकडे उपलब्ध नाही, किंवा जे कोणी यांच्या सगळा कारभार पाहतात त्यांचं म्हणणं आहे की ते लॉगबुक जे आहे ते सोमवारी आम्हाला दिलं जाईल। आता या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की लॉगबुक आहे की नाही असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। आणि संबंधित ज्या उपसभापतीनं आमच्यावर आरेरावी केली, आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला, आमचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, आता याच्यावरती संबंध महाराष्ट्रामध्ये काय नेमके पडसाद उमटतात, त्याचबरोबर इथले अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा इथले जे संबंधित डिपार्टमेंटचे जे लोक असतील त्यांच्यावरती नेमकी कारवाई काय करणार हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मी होतो ते पंचायत समितीचं ज्यांच्याकडे आता चार्ज आहे, काळे साहेब म्हणून त्यांच्याकडे चार्ज आहे, सुमित जाधव हे रजेवरती आहेत। आम्ही संबंधित डिपार्टमेंटला विचारणा केली की बाबा तुम्ही लॉगबुक आम्हाला कधी देणार आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सोमवारी लॉगबुक देणार आहेत। म्हणजे लॉगबुक तयार व्हावं लागतं का? लॉगबुक तयार नसतं का? किंवा दौरे आधी मारायचे नंतर मग त्याच्यावरती लॉगबुकवरती रेखाटण्या करायच्या का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आम्ही एक बाजू कुठलीच लावत नाहीत। संबंधित जर त्यांच्याकडे गाडी उपलब्ध असेल किंवा उपसभापतीला गाडी वापरण्याचा जर अधिकार असला तर त्यांना अधिकार आहे फक्त महिन्यातनं 7 दिवस ते गाडी सभापतींची गाडी वापरू शकतात। दौऱ्यासाठी, वैयक्तिक कारणासाठी नाही, शेतामध्ये नेण्यासाठी नाही, घरातल्या लोकांना बाहेर ने-आण करण्यासाठी नाही, किंवा कुठल्या लग्न समारंभासाठी वैयक्तिक कारणासाठी नाही। पण असं असताना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गोलमाल दिसतंय। बघूयात आपण आता लॉगबुक दिलं जातंय की नाही दिलं जातंय। लॉगबुक ह्यांच्याकडे जर उपलब्ध नसेल तर हा सगळा भोंगळ कारभार आणि हा सावळा गोंधळ तुम्हाला या रेणापूर पंचायत समितीचा आपल्याला पाहायला मिळतोय। माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी जनमंतक, रेणापूर, लातूर।